सुवासिक मोकळ्या भातासह शिजलेल्या भाज्यांची किंवा चिकन मटणाची बिर्याणी घेण्यासाठी उभे असलेले ग्राहक हे चित्र नाशिकमध्ये सर्रासपणे पाहायला मिळत आहे। याचं कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये शहरभरात बिर्याणी देणाऱ्या हॉटेलांचं किंवा छोट्या बिर्याणी जॉईंट्सचं प्रमाण लक्षणीय वाढलंय। काही वर्षांपूर्वी शहरातील काही ठराविक हॉटेल्सच बिर्याणीसाठी प्रसिद्ध होती, मात्र अलीकडे हे चित्र बदललं असून पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या गारवा बिर्याणीचं हॉटेल शहरात विविध ठिकाणी उपलब्ध झालंय। शुक्रवारी सातपूर अशोकनगरला गारवा बिर्याणीच्या तिसऱ्या शाखेचं उद्घाटन सभागृह नेते दिनकर पाटील, माजी गटनेते विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। हैदराबादी बिर्याणी, तंदूर बिर्याणी, लखनवी बिर्याणीसह व्हेज बिर्याणीचे विविध प्रकार या गारवा बिर्याणीत अशोकनगरला उपलब्ध असणार आहेत। यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांचा अशोकनगर गारवा बिर्याणीचे संचालक किरण बडे, दीपाली किरण बडे, कांताबाई बडे, अवंती बडे, ओम बडे, कुंदा गर्जे, मंगल गर्जे, चांदनी गर्जे, सविता गर्जे, निशा वनवे यांनी केला। यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी गारवा बिर्याणीसाठी शुभेच्छा दिल्या। ज्या ठिकाणी काम करतो एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे, मला खात्री आहे त्याला राजेभाऊ शिंदे पुण्याचे ते सुद्धा त्यांच्या बऱ्याच ठिकाणी त्या ब्रँचेस आहेत। नंदूशेठ बोलल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे त्याची क्वालिटी चांगलीच असणार आहे आणि या ठिकाणी ते व्यवसाय करताना सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांना विचारात घेऊन आज चांगला व्यवसाय किरणने सुरू केलेला आहे। किरणचा स्वभाव हा अतिशय चांगला आणि तो कोणालाही न फसवणारा एक व्यक्तिमत्व आहे आणि ही जी ब्रँचेस आहे अतिशय जोरानं चालेल मला खात्री आहे। आणि शेठने विचारलं थंड असणार का गरम? बिर्याणी गरम असते आणि गरम चांगल्या प्रकारे किरण तू फक्त उधार देऊ नको कोणाला, उधार द्यायचं नाही आम्हाला नको कोणाला, आला कुपन घे खाय आणि देत या पद्धतीने काल उधारीमध्ये धंदा इथं एक किलो आज रोग उद्या उधार म्हणजे आल्यावर विषय भेटतो। उधारी धंदा करायचा नाही। उद्या मी फोन करील, विलास करील, आंबोल करील, नंदूशेठ करील, शेवरे करतील, शिवरे करतील आणि मग तुमचं त्या उधारीमध्येच काम होऊन जाईल। सांगायचं साहेब इथं कुपन पद्धत आहे, एवढं करा। तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा दोघांना, शिंदेना आणि बडेंना, आणि तुमचा व्यवसाय अजून मोठा हो, चांगला वाढो अशा शुभेच्छा। उद्घाटनाच्या निमित्तानं व्हेज आणि नॉनव्हेज बिर्याणीसाठी 16 मार्च 2024 पर्यंत विशेष ऑफर ठेवण्यात आली आहे। चिकन बिर्याणीसाठी 100 रुपये आणि व्हेज बिर्याणीसाठी 80 रुपये असा दर असणार आहे। त्यामुळे गारवा बिर्याणीची लज्जत चाखण्यासाठी पार्सल स्वरूपामध्ये घरी नेण्यासाठी ग्राहकांची झुंबड या ठिकाणी बघायला मिळाली। यावेळी अशोकनगर गारवा बिर्याणीचे संचालक किरण बडे यांनी अधिक माहिती बिर्याणीविषयी दिली। आम्हाला हे आउटलेट चालू करण्याची परमिशन दिली त्यासाठी राजाभाऊचे खूप खूप धन्यवाद। आणि गेल्या 15 दिवसापासून गारवा बिर्याणीची संपूर्ण टीम पहिल्या दिवसापासून या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या देखरेखीखाली त्यांच्या मदतीने या ठिकाणी हे गारवा बिर्याणीचं आउटलेट या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। आणि त्याचा दिमागामध्ये नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णाजी पाटील, शिवसेना गटनेते विलास अण्णा शिंदे, माजी सातपूर सभापती योगेशजी शेवरे, माजी सातपूर सभापती नंदूशेठ जाधव, नगरसेवक रवींद्रजी दिवरे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळबाई निगळ, तसेच माजी सभागृह नेते शशीभाऊ जाधव व या परिसरातील नामांकित व्यक्ती या ठिकाणी उद्घाटनाला उपस्थित राहिले। त्यांच्या हस्ते या गारवा बिर्याणीच्या याचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर हे आउटलेट सर्व लोकांसाठी, नागरिकांसाठी सुरू झालं आणि आजपासून या ठिकाणी महिनाभर फक्त 100 रुपयामध्ये गारवा बिर्याणी देणार आहोत। त्यामध्ये चिकन दम बिर्याणी, हैदराबादी दम बिर्याणी, लखनवी दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी व
व्हेजवाल्यांसाठी व्हेज बिर्याणी या ठिकाणी 100 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले आहे. व्हेज बिर्याणी 80 रुपयात उपलब्ध करून दिलेले आहे. तरी सातपूर व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी गारवा परिवारातर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असलेल्या गारवा बिर्याणी या बिर्याणीतील नामवंत ब्रँडच्या अशोकनगर शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर अण्णा पाटील, मनपा शिवसेना गटनेते विलास अण्णा शिंदे, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, नंदुशेठ जाधव, योगेश शेवरे, रवींद्र धिवरे, इंदुबाई नागरे, उद्योजक दिलीप खिरासे, दिनकर कांडेकर, बाबूशेठ नागरकोचे, अमोल पाटील, गारवा बिर्याणीचे संचालक राजू शिंदे, गोकुळ निगळ, अनिल गडाख, सचिन गांगुर्डे, देवा जाधव, मुन्ना तुपे, दीपक वागचौरे, रवी देवरे, अशोक पारखे, सुनील कोठावदे, संजय गायकवाड, संभाजी पालवे, निळकंठ पालवे, सुनील बुधवंत, अनिल गर्जे, हेमंत शिरसाट, दिलीप घोटेकर, संपत बंधुरे, शिवाजी बंधुरे, गणेश आहेर, सुदाम खोडे, सुधाकर सिसोदे, शरद शिंदे, संतोष रोकडे, लक्ष्मण विभांडिक, विजय पोळ, काळू आकाळे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता. नाना वाघ यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.